मला वाटतं आपण चांगला शब्द वापरलात, पण दुर्दैव आहे तो की देशामध्ये करोनाचं एवढं मोठं संकट आलेलं असताना त्यावर राजकारण करण्याचा जो काही पायंडा आमच्या विरोधी पक्षानं पाडला आहे तो ह्या देशाच्या आणि गरीब गोरगरीब जनतेच्या मुळावर आणि प्राणाशी कंटाशी आणणारा आहे. खरं तर 19 तारखेच्या रात्री इथून टँकर निघाले, ते बाय रोड उशिरा पोचतील म्हणून रेल्वेचा आपण केलं. खरं तर आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केंद्राकडे विमान वाहतुकीतून घ्यायचं अशा प्रकारची मागणी केली होती, त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दरम्यान हे रेल्वेचा प्रस्ताव आला. 19 तारखेला संध्याकाळी ती गाडी 8-8:30च्या दरम्यान कळंबोलीहून सुटली. ती काल रात्री 8:30 वाजता महाराष्ट्रातील अकोला स्टेशनात होती. 24 तासानंतर 2 वाजता 2-2:30च्या दरम्यान ती नागपूरला पोचली. आता ती रायपूरच्या कुठे त्या मध्यावर आहे, जायचं आहे विशाखापट्टणमला, फिरते का माहिती नाही. आणि म्हणून ज्या रेल्वे मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार काढले होते त्यांनाच आता तो शब्द लागू पडतो की नाही एवढा विचार केला पाहिजे. इथं तुम्ही लोकांना सांगताय की ग्रीन कॉरिडॉर जाणं, लोकांना किती हायसं वाटलं की बरं झालं आता एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या जात आहेत, तेवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन येईल, पण अजून तिथं पोचले नाहीत. तिथून पुन्हा यायचं आहे परत, म्हणजे आणखी 3 दिवस तो ऑक्सिजन काय आपल्याला महाराष्ट्राला मिळेल अशी आशा नाही. आणि म्हणून हे ज्या पद्धतीनं काम केलेलं गेलं हे जे राजकारण आहे त्याला राजकारण म्हणावं का, की क्रूर नीती की कपट नीती जी सुरू आहे तिचं. खरं तर काल तर आदरणीय पंतप्रधानांनी रामनवमीच्या निमित्तानं ज्या शुभेच्छा दिल्या त्या पाहिल्यानंतर त्या शुभेच्छा आणि भारतीय जनता पक्षाची वागणूक याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि रेल्वे मंत्र्यांनी आता तर खरं तर जनतेनं आता मागितलं पाहिजे, तुमच्या या लापरवाहीसाठी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. नाही, ज्या पद्धतीचं हे सगळं राजकारण चाललंय, तुम्ही राजीनाम्याची मागणी करता आहात, काही महाराष्ट्रातले खासदार पत्राद्वारे या संदर्भात काय मागणी करणार का पंतप्रधानांकडे? करणार ना. मला तुम्हाला सगळं मागणी करून काय होणार आहे. मला सगळं काल सुद्धा त्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय मान्य आहे तो, कारण बंगालची निवडणूक व्हायची आहे. कधी नव्हे ते अरविंद केजरीवाल सारखा मुख्यमंत्री त्यांनी सुद्धाच मागच्या आठवड्यात सांगितलं मी लॉकडाऊन मला आवडत नव्हतं, मी लॉकडाऊन मी करणार नाही. नाईलाज असतो त्यांना लॉकडाऊन करावा लागला. आपण आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विकास आघाडी सरकारने निर्णय घेऊन निर्बंध लावल्यानंतर मुंबईतला आकडा गेल्या 3 दिवसात खाली आला. ते जर निर्बंध अधिक कडक झाले तर निश्चितपणे आकडा खाली जाईल. पण त्यातून महाराष्ट्र सरकार मग प्रगतिशील दिसेल, प्रगती करताना दिसेल किंवा चांगलं काम करताना दिसेल, ते दिसू नये म्हणून रेमडेसिवीरपासूनच्या सगळ्या ज्या काही घटना आहेत त्या इतक्या निषेधार्ह आहेत की महाराष्ट्राची जनता आत्ता यांना उभं पण करणार नाही, इतक्या घाणेरड्या पातळीवर लोक जाऊन राजकारण करतात. पंतप्रधानांचं हे संपूर्ण धोरण आहे ते कुठेतरी महाराष्ट्र द्वेषी आहे अशा पद्धतीने. मला वाटतं मी ते द्वेषविषयी शब्द वापरणार नाही. त्यांचं राजकारण बंगाल आहे, तुम्ही मेलात तरी चालेल. म्हणजे त्यांनी त्या हरिद्वारला आव्हान केलं कधी, पहिलं 2 स्नान होऊन गेल्यानंतर आणि सगळे आंघोळी झाल्यानंतर तुम्ही जर आव्हान करणार असाल त्या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळाला तेही तुम्ही पाहिलेलं आहे. आणि मग हे जे काही प्रकरण आहे आणि त्याच्यानंतर त्या आव्हानाच्या नंतर दुसऱ्या कपालेश्वर महामंडलेश्वर ते त्यांचं निधन झालं, हजारो लोकांना झालं. आता तिकडे प्रचंड खच वाढते. उत्तर प्रदेश असतो, राजस्थान असतो, तुमचं मध्य प्रदेश असतो, गुजरात असो, सगळ्या ठिकाणी प्रचंड. राजस्थान पण आता लॉकडाऊनच्या तयारीत आहे. हे सगळं करताना आपल्या कोणाला आनंद होतो का लॉकडाऊन करण्यामध्ये? पण सरकारला मुद्दाम अडचणीत आणायचं. आता ऑक्सिजन बघा कसा येतोय तो, म्हणजे आमचा प्राणवायू आमचे प्राणकंठाशी आले तरी पोचेल की नाही याची शाश्वती रेल्वेने दिलेली नाही. या रेल्वे मंत्रालयाच्याकडनं जे मंत्री ज्या पद्धतीने मागत आहेत, शिवसेना त्याच्या संदर्भात फक्त राजीनामा मागते, पुढे न्यायालयात जाण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं आम्ही न्यायालयात जाण्यापेक्षा जनताच न्यायालयात जाईल. आता आम्ही गेलो का पुन्हा राजकारण, पक्षीय राजकारण नको आहे इथे. म्हणजे जान है तो जहान है, डायलॉग बरे है तो, पर दी जान खतरे में है और उसको ऑक्सीजन नहीं मिल रहा है. उसके लिए जो प्रयास केंद्र की सरकार की तरफ से होने चाहिए, खास करके रेल की तरफ से अभी जो होना चाहिए था, नाही झालं ना. ते ज्या पद्धतीनं ते वागतायत ना इतकं निषेधार्ह आहे आणि क्रूर आहे खरं सांगतो. आणि पुन्हा दांभिकपणे येऊन माध्यमांवर खोटं बोलतात.
त्याचं मला जास्त आश्चर्य वाटतं. भाई, भिलाईकडचा जो प्लांट आहे ऑक्सिजनचा, हो, तिथलंही प्रकरण आहे. काय आहे ते प्रकरण? आणि तिथलंही भिलाईच्या ऑक्सिजनला 100% आपल्याला ऑक्सिजन द्यायचं ठरला. भिलाईचा प्लांट बंद करायचं आणि त्यातला प्राणवायूचा सगळा जो काही उत्पन्न आहे ते उत्पादन आहे ते महाराष्ट्राला द्यायचं. आता माहिती अशी मिळते की ते 30 का 40% आले. 40% फक्त महाराष्ट्राला देणार. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की परवा रेमडेसिवीरचं मी व्हॉट्सअपवर माझंही पत्र टाकलं. ते पत्र गुजरातच्या FDAच्या अधिकाऱ्याने काढलं आणि काय लिहिलं की तुमच्याकडे 1,46,000 व्हॉल्स आहेत, त्या तुम्ही फक्त गुजरातमध्येच द्यायच्या आणि जर ट्रेडिंग करायचं असेल तर ते सुद्धा गुजरातमध्येच करा, इतपर करू नका. हे कशाचं द्योतक आहे? हे कशाचं द्योतक आहे? दुसऱ्या बाजूला सांगायचं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्या आहे आणि आम्हाला रेमडेसिवीर देऊ नये अशा प्रकारच्या सूचना इतर राज्यांना द्यायच्या. हे कशाचं द्योतक आहे आपण ओळखून घ्यावं. आणि महाराष्ट्राला ज्या पद्धतीने अन्याय होतो तो त्याची चीड आता समाज मनामध्ये आलेलीच आहे. पण ही वेळ ती नाही आहे. प्राण वाचवणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून मला मुख्यमंत्र्यांचं खास कौतुक वाटतं. ज्या संयमानं आणि कुठल्याही प्रश्न राजकीय भविष्य न करता ते प्रयत्नशील आहेत, त्यांना यश मिळो अशी शुभेच्छा. लसीचा पुरवठा, रेमडेसिवीरचा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा सर्वच क्षेत्रामध्ये मदत करण्यामध्ये केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न सुरुवातीपासून आहे ना. तुम्हाला आठवण बघा, मला मागचं पहिली वेळ आठवून बघा. PPE किटसुद्धा कोण देत होतं? तुम्ही खरेदी करायची नाही, बरोबर आहे. व्हेंटिलेटर तुम्ही खरेदी करायची नाही. तुम्ही दिलेले सगळे व्हेंटिलेटर अर्धे खराब निघाले. या सगळ्या अनुभव आहेत ना तुमच्या गाठीशी. राज्यांना द्या ना अनुमती, ते घेतील ना. तुम्ही का अडवता? आता इंजेक्शनच्या बाबतीत आता काल तुम्ही म्हणायला लागलात लसीच्या संदर्भात. खरं तर महाराष्ट्राचं कौतुक करायला पाहिजे होतं. सर्वात वेगवान लसीकरण कोणी केलं तर महाराष्ट्राने केलं. ते राहिलं बाजूला. जे चांगलं आहे ते बरोबर झाकून ठेवायचं आणि जी कुठेतरी छोटीशी त्रुटी ती त्यांच्यामुळेच आहे, पण तिचा सगळा ब्लेम, तिचा सगळा आरोप राज्यावर करायची ही आता त्यांनी धरलेली नीती आहे, अनिती आहे. त्या अनितीचं काम त्यांचं चालू आहे. चहूबाजूनं सर्वत्र कोंडी केली जाते केंद्राकडून, परंतु आता यातून काय मार्ग काढायचा? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री अतिशय संयमानं, धीरोदात्तपणं आणि सामर्थ्यवान आहेत. ते यातून मार्ग काढतायत. आणि तुम्ही पहा, आजही आपला मृत्यूदर कमी आहे सगळ्यात जगामध्ये. एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की अमेरिकेसारखा प्रगत देश, त्या राष्ट्रामध्ये 5,46,000 लोकांचे मृत्यू झाले आणि 25 ते 30 कोटीची लोकसंख्या आहे बरं. आणि आपण त्या मानानं कितीतरी प्रगतीशील आहोत. फक्त आपल्याकडे भय निर्माण करण्याचं जे काम केलं जातं आणि त्यातून जरा काय झालं का असं काही आबाळ कोसळल्यासारखं सांगितलं जातं, ते न करता त्याच्यात मदत करावी. हाय खरं आहे, बेड मिळत नाही हे खरं आहे, ऑक्सिजन मिळत नाही हे खरं आहे, रेमडेसिवीर मिळत नाही हेही खरं आहे, ते टोसिलिझुमॅब तर दिसत नाही हेही खरं आहे. पण त्याच्यावर ह्या सगळ्यावर नियंत्रण कोणाचं आहे? ते केंद्राचं आहे. आणि ते नियंत्रण त्यांचं नसेल तर राज्य सरकार समर्थपणे मदत करू शकतील असं मला वाटतं. सगळं ते किती दिवस झालं? तारखा कसल्या आहेत? सगळे कुडबुडे ज्योतिषांच्या तारखा बघा ना तुम्ही. कोकणातले कुडबुडी ज्योतिषी, विदर्भातले कुडबुडी ज्योतिषी, मराठवाड्यातले कुडबुडी ज्योतिषी, उरले दिल्लीतले कुडबुडी ज्योतिषी, यांचं एकच काम सुरू आहे, दुसरं काही काम नाही. हिंदी में जानना चाहेंगे, एक तरफ ऑक्सीजन का जो टैंकर मुंबई से निकला है वो अभी तक नागपुर के आसपास है, और दूसरी बात जो भिलाई का जो प्लांट था वहाँ से हमें 100 प्रसिद्धि को जो वहाँ से प्राणवायु मिल रहा था वहाँ पे कटौती की गई है. बहुत दर्दनाक और बहुत ही गंभीर बात आपने पूछी है. दुर्भाग्य इस देश का और राष्ट्र का और ख़ास करके महाराष्ट्र का. आप जानते हो कि सबसे ज़्यादा लोग संक्रमित महाराष्ट्र में हुए. पिछली बार भी हुए थे और सबसे ज़्यादा अच्छा काम महाराष्ट्र ने किया, उसमें से बाहर निकले. और अब इस वक्त 3 विषयों की ज़्यादा हमें ज़रूरत पड़ रही है. वो रेमडेसिवीर इंजेक्शन, और दूसरा ऑक्सीजन, और तीसरा वो टोसिलिजुमैब करके एक इंजेक्शन है वो. अब ये उसमें से ये पहले 2 जो है उसकी ज़्यादा आवश्यकता हो रही थी. इसलिए आदरणीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब ने माननीय प्रधानमंत्री जी से निवेदन किया था कि हो सके, आपने जो सुझाव दिए है कि यहाँ से गैस प्राप्त हो सकता है, तो हो सके तो आप अगर आर्मी की सहायता लेकर अगर वो हमें बाय एयर अगर भेज दोगे, हवाई जहाज़ से अगर भेज दोगे तो तुरंत मिल जाएगा. लेकिन पता नहीं उनकी जो नीति होगी वो हो सकता है समस्या होगी, उन्होंने नहीं किया. आगे चलकर रेल की बात आई और कहा कि आप सारी गाड़ियाँ रेल की तरफ से भेज दो.
तो जैसे रोरो सर्विस होती है उसी तरह से वो रेल की सर्विस रोल सर्विस है, उसमें से अपनी टैंकर निकले। 19 की रात को निकले और तब रेल ने बड़ा ढंडोरा पीटा और कहा कि ग्रीन कॉरिडोर से रेल जाएगी। दुख भरी बात है, दर्द भरी बात है कि वो रेल 19 तारीख की रात को निकली, कल रात को 8 बजे अकोला स्टेशन पर थी महाराष्ट्र के। 24 घंटे के बाद में वो अकोला पहुंची। रात को 2-2:30 बजे मैं जानकारी लेता रहा, 2-2:30 बजे वो नागपुर में पहुंची। अभी मैं जानकारी तो रायपुर की तरफ गई, जाना वैजाग है, गाड़ी घूम रही उत्तर की तरफ, पश्चिम की तरफ, पूरब की तरफ और नीचे अभी जाएगी दक्षिण की तरफ। गाड़ी यहाँ पहुँचेगी कब, टैंकर में ऑक्सीजन भरेंगे कब, और फिर यही इसी तरह अगर गाड़ी वापस आनी है तो सोच लो कि अगले 4 दिन भी ऑक्सीजन मुंबई को, महाराष्ट्र को मिलेगा नहीं। ये जो तरीका रेल के विभाग ने अपनाया है उसका कितना निषेध करे। वही तो रेल मंत्री है पीयूष गोयल साहब ने जिस दिन हमारे 2 दिन पहले हमारे आदरणीय मुख्यमंत्री साहब के लिए जो अनुद्गार निकाले, वो अनुद्गार मैं नहीं बोलता, वो अनुद्गार आज उनको लागू पड़ रहे हैं कि वो कितने हैं, कैसे हैं और कैसे घटिया काम कर रहे हैं वो देख लो। और वो तो अगर उनको लगता है कि लोगों के प्राण से ये बात निगड़ित थी तो वो इस्तीफा दे। अब समय पे ऑक्सीजन आपने दिया नहीं, पहुंचाए नहीं गाड़ी, इसके लिए रेल मंत्री खुद इस्तीफा देना चाहिए। कहे कि मेरी ये नाकामयाबी है कि मैं आपकी गाड़ियाँ पहुँचा ही नहीं पर, गाड़ी पहुँचेगी कब, आएगी कब। वही बात जो दूसरी बात अपने भिलाई की वो भी एक बात निकली थी कि भाई ये सारे स्टील प्लांट की जो ऑक्सीजन बना उनके पास है, उनको लगता है वो रोक दीजिए, 2-4 दिन के लिए स्टील प्लांट बंद करिए और वो ऑक्सीजन दे दीजिए। उसमें यह बात तय हुई कि महाराष्ट्र को भिलाई से ऑक्सीजन मिलेगा 100%, जितना भी है 100% महाराष्ट्र को मिलेगा। फिर जाकर दोबारा राजनीति खेली गई और वहाँ महाराष्ट्र को देने के बजाय, पूरा देने के बजाय उसमें से भी 30 या 40% अभी महाराष्ट्र को मिलने वाला है। तो ये कितनी घटिया राजनीति है, लोगों के जान से खिलवाड़ हो रही है। और जान से खेलने वाली भारतीय जनता पार्टी के सारे नेतागण सामने आकर मीडिया के सामने आकर झूठ बोलते हैं। ये तो और भी गुस्सा देने वाली बात है। जनता जान चुकी है कि हमारे प्राण के साथ कौन खेल रहा है। सारे इल्ज़ाम राज्य की सरकार पर लगाने और सारे अधिकार केंद्र की सरकार तरफ रखने, ये दोहरी नीति वो जो अपना रहे हैं उसको मैं बहुत निषेध करता हूँ। और फिर दोबारा मांग करता है पीयूष गोयल जी अभी इस्तीफा दे दे। अगर ऑक्सीजन नहीं मिलता है तो उसकी जिम्मेदारी पीयूष गोयल पर जी आती है। केंद्राला हकार मागलेला आहे नाशिकमध्ये गॅस लीक आहे, वो तो उनकी राजनीति पहले रुग्णांना अभी कल भी देखिए आप आदरणीय प्रधानमंत्री जी ने देश को संबोधित किया और कहा कि तुझं राहिलं ना, काल आदरणीय पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं आणि तेव्हा सुद्धा ते म्हणाले लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे। कारण बरोबर आहे, कारण बंगालच्या निवडणुका अजून संपल्या नाही आहेत, त्या संपेपर्यंत तो शेवटचा पर्याय असणार। म्हणजे जेव्हा जेव्हा त्याची तातडी निर्णय घ्यायची गरज आहे तेव्हा तेव्हा त्यांच्या सोयीनं त्यांच्या राजकारणासाठी जनतेचे प्राण कंठाशी आले तरी चालतील, पण आम्ही लॉकडाऊन करणार नाही। आणि लिहून ठेवा, निवडणुकानंतर लॉकडाऊन लागेल। पण आता परळीमध्ये, नाशिकमध्ये ज्या पद्धतीचं गॅस म्हणजे ऑक्सिजन संपले आहे, मला वाटतं राज्याचं सरकार फार बारीक लक्ष देत असेल। आजूबाजूला कुठल्या जिल्ह्यांमध्ये गॅस उपलब्ध असेल तर ताबडतोब तिथे पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो निश्चितपणे केला जाईल।